तर हा होतं रिव्हील. सर तर मला बोललेत की जिंकल्यावरती तुला लग्नासाठी एक तोळ्याची चेन माझ्याकडे. तुम्हाला काय वाटतं, मला भेटायला पाहिजे ना? नाही भेटायला पाहिजे. आताच कार आली आहे अजून. तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मयूर वाघमारे व्लॉग्स या यूट्यूब चॅनलवर. तर काल खूप स्ट्रगल करून मी कोलाड येथे पोचलो, जिथे रोयाला मॅच आहे. तर 10वी चषक, 1 तालुका आणि 2 आयकॉन. तर माझ्यासोबत आहे सुमित. कालच तो रत्नागिरीवरनं आला आहे. काल रात्री 5:30 वाजता मॅच संपली आणि मी तिथून डायरेक्ट 1 तासाचा प्रवास करून इकडे आलो. तर 10 मिनिटाचा ट्रॅव्हल करून आम्ही पोचलो आहे ग्राउंडवरती. भरपूर अशी पब्लिक आलेली आहे इथे. तर बघूया, पहिलीच मॅच आमची पुणे संघासोबत आणि त्यांच्यात सुद्धा चांगले प्लेयर आहेत. कुठे लावायची गाडी? रिवर्स घेतो, बाहेरच लावतो. बघू शकता तुम्ही इथे पब्लिक किती. मॅच चालू आहे रे. अपना टिकट ढूंढ के रख दोनों का. हाँ, बैंकॉक जाने के लिए. हाँ तो मेरे को भूल गए ना, बैंकॉक आया तो मेरे को भूल जाते. पता चला अभी मेरे को. वही सोचा मेरे लिए टिकट क्यों नहीं बन रहे अभी. अब भी समझा मेरे को टिकट क्यों नहीं बन रहे, समझा ना. तर आपल्या सोबत आहेत रोहा तालुक्यातली आणबान शान सूर्यकांत भाऊ कोलाडकर. तर कशा आहात सर तुम्ही? ठीक आहे. आणि नक्कीच नगरीत सगळ्यांचं स्वागत भरपूर मनापासून स्वागत. नेहमीच आम्ही जेव्हा रोहामध्ये येतो तेव्हा आवर्जून आम्हाला भेटण्यासाठी एक क्रिकेट प्रेमी आहेत. येतात सगळे प्लेयर लोकांना प्रोत्साहन करण्यासाठी आपल्यासोबत आहे. आणि सगळ्यांना एकत्र घेऊन बरोबर सगळ्यांची सोय वगैरे करतात. काही टेन्शन नसतं. सर्व प्लेयरांसाठी आपल्यासाठी असतात ते उभे. तर काल रात्री खेळलो. आणि तुम्हाला कसं वाटलं कालचं आयोजन आणि नियोजन? रात्रीचं खूप चांगलं होतं असं बोलत होते सगळे. जे लवकर मोकळं झालं ते सुखानं आलं. आम्ही भिंगलो. आणि ते सकाळचे गणपती गाजवायला मी सकाळी 5:30 वाजता मॅच हरून हे लवकर कितीला गेलो तुम्ही घरी? 5:30. तू पण 5:30ला सगळे एकत्र निघाले. तू माझ्या आधी निघाला. मी उलटा केला गाडी रूमवर येऊन. गाडी अशी लावली तर मी बोललो तुला. नाही तिथून जायला पब्लिक सगळी खाली झालेली. नंतर उलट्या गेल्या लेप रूमवर. 11 तारखेला पेठच्या ग्राउंडवर एक भयानक संघर्ष. चॅम्पियन ट्रॉफी ना रे. चॅम्पियन ट्रॉफी. कोणती 11 तारीख? तुझ्या बाई माझा दिवस वेस्ट केला. असं द्या, तरी पण ते आलेलं आहे. त्याचे धन्यवाद इथेच मानतो. आणि आपले प्रमुख पाहुणे सर्व प्लेयरांची आणबान शान. काय बोलता सर, कसे वाटते 10वी चषक? 10वी चषक नेहमीप्रमाणे प्रेक्षकांची प्रचंड गर्दी, नामवंत खेळाडू आणि यावर्षी त्यामध्ये आणखी भर. कारण स्वतः मयूर वाघमारे यांच्या कॅमेऱ्यामधून बऱ्याचशा गोष्टी टिपल्या जात आहेत. मयूर, तुम्हालाही शुभेच्छा. आणि 10वी चषक म्हटलं तर रायगडची मानाची स्पर्धा आहे आणि आज ती खेळण्यासाठी, जिंकण्यासाठी आणि त्यातल्या त्यात कोणता मालक 1 तोळा सोनं जिंकणार आहे याची चर्चा सगळ्या दिशेने सुरू आहे. त्यामुळे सगळ्या टीमला खूप. सर तर मला बोललेत की जिंकल्यावरती तुला लग्नासाठी एक तोळ्याची चेन माझ्याकडे. तुम्हाला काय वाटतं, मला भेटायला पाहिजे ना? नाही भेटायला पाहिजे. आताच कार आली आहे अजून. लग्नाचा खर्च पूर्ण करायचा आहे मला. तर हे होते आपले चंदू सर, नेहमी आपल्यासोबत असतात. सगळ्यांच्या आवडीचे कॉमेंटेटर. पहिली मॅच जिंकलोय आम्ही. पहिली मॅचचं काही दाखवू नाही शकलो. आता मॅच आहे आमची भिवंडी सोबत. पवन केणे अँड फॅमिली, आमचा कॅप्टन टीमचा असेल ना तो टॉसला जा. इथे मगासून थापा मारत बसला इथं ना. तो टी-शर्ट घाल, हा नको घालून जाऊ. दहशत आहे भाई, कॅप्टनची दहशत आहे. जागे उतरवला गाडींची. कारलं डायरेक्ट गाडींची डायरेक्ट गाडींची कारले ना. उतरले त्याचा स्टिकर बघितला का कालचा? तो नाही.
स्टिकर मला पाठव. आहे ग्रुपमध्ये ऑल सेट. KGF ज्युनियर KGF चा पोऱ्या 5 किलो वजन वाढलाय दाढीमुळे. आणि हा बघा वजना मॅच भरल्या ना. हा बघा हा खुकार खेळाडी आता आदर्श मध्ये कधी येत नव्हता, बरेच मॅच नंतर आलाय. त्या लॉकचा फरक पडला वाटतं. आला नसता याची गाडी आहे ना, माझ्या गाडीने चिरडली असती डायरेक्ट. गोपालची किती तारीख गेले. पैसे देत नव्हतं गाडीला म्हणून त्याने येत नव्हता तो. गाडीला पैसे दिला. सबको पता चल गया. पशा किती खर्च आला गाडीला, कसं वाटतं आता. कॅप्टन चालला अजून पण आपल्यासोबत आहे विकी पाटील मॅन फ्रॉम मोरबी. तर नुकतीच त्याने आता 2 व्हीलर बाईक जिंकले. तर काय सांगशील प्लेयर लोकांना की बाईक जिंकण्यासाठी कशी मेहनत करावी लागते. आणि आपल्या एकविरा आईला नवस आहे. याची दाढी आणि केस कापायची. आपल्या एकविरा आईला नवस आहे. याची दाढी आणि केस कापायची. तेव्हा बकरा पण सुमाने मोठा 5 किलोचा बकरा घेतलाय. तर सगळ्यांनी नक्की यायचं. सगळ्या मी युट्यूबर्सना आणि सगळ्या क्रिकेट शौकीनांना नम्रतेची विनंती करतो. काय ही खासियत काय अशी एवढी ग्रोविंग. राहुलनी पण केस कापलेत म्हणून हा कापणार. ग्रोविंग कशी काय एवढी दाढी, कुठला तेल वापरता तुम्ही. ते सूर्य उगवत नाही त्याच्यामुळे लेट सूर्य उगवल्यामुळे ते दाढी वाढत राहते. टॉस आमच्या आदर्शचा कॅप्टन विश्वजित काला टॉस आपण जिंकलो आणि बॅटिंग घेतली कारण चेसला थोडा प्रॉब्लेम आहे म्हणून बॅटिंग घेतली. नक्की का. एवढा मोठा हँडल बॅट टवात म्हणते. मयूर तिसऱ्या बाईकच्या दिशेने. सर या ना. तर आपल्यासोबत आहे जयश्री भोसले सर, द वन ऑफ द बेस्ट कॉमेंटेटर फ्रॉम महाराष्ट्र. कसं वाटतं सर, आणि तुम्हाला तर विचारायला नाही पाहिजे पण कसं एन्जॉय करतात क्रिकेटला एन्जॉय करतोय. मयूरची बॅटिंग बॉलिंग एन्जॉय करतोय. आता तो चांगला फॉर्मात आहे. रायगड प्रीमियर लीगला त्याने मॅन ऑफ द सिरीज घेतली आहे, त्याला एन्जॉय करतोय. तो चांगलं क्रिकेट खेळतोय आज रोह्यामध्ये. नक्कीच तर यात आपले जयेश सर. आणि किती दिवसाचा दौरा आहे आपला. 2 दिवस. नक्कीच खूप मजा पण येते इथे बघू शकता. ग्राउंड छोटी मुलं पण आहेत, सगळे आलेत फोटो बिटो काढायला. धन्यवाद. लग्न शुभेच्छा देण्यापेक्षा बेस्ट ऑफ लक परवडेल. तर पहिल्यांदाच मी लग्न करणार आहे मित्रांनो. तर ही बघा क्राऊड खूप झालाय इथे, मस्त जमा झालाय. पवन सोबत मॅच आहे. काय रे बरं काय तुमचा तुझ्या ब्लॉग बघतो बाबा. खरं चांगलं बनवतो. मजा येते ना. कॉमेडी मजा येते. हेच लोकांना आवडतं. हेच लोकांना बघा मयूर दादाचे फॅन फॉलोइंग. आज 30 बॅट घेऊन एक दिवस मयूर दादासोबत खेळणार ते पण. तर हाय गाईज, माझ्यासोबत आहे असा एक प्लेयर ज्याने मित्रांच्या साखरपुडा, हल्दी, लग्ना सगळ्या 5व्या 20व्या सगळ्या खाल्ल्यान त्यांनी, पण स्वतःचा काय प्लॅन करीत नाही. तर असा एकमेव आपल्यासोबत आहे मिस्टर पवन केने. तर हा होतं रिव्हील. आणि त्याच्यासोबतच झोंब्या झोपलेले असा आपला विवेक भाई. कसा मग बिग बॅसला मजा आली का दरवर्षी. काय असं वाटलं का कुठेतरी आहे मी, पैसे उठतात. नवीन काय म्हणतात त्याला, नक्कीच मित्रांनो मी सांगू शकतो आपला पवन भाऊ आपल्या इथे साईन करतो मित्रांचे. ही साईन माझी आहे. कोणती साईन आहे ही. तर खूप अशी छोटी छोटी मुलं आहेत इथे, त्यांना सायन्स पाहिजे होत्या. विवेकबाई पण आहे. तर सगळ्यांना सांगेन मी. दे आता शॉपचं नाव का आपला VP. तर असा आपला पवन भाईचा आणि विवेक भाईचा एक शॉप सुद्धा आहे भिवंडीमध्ये. वन ऑफ द बेस्ट कपडे आणि ऑल ॲक्सेसरीज भेटतात. तर शॉपचं नाव आहे VP स्पोर्ट्स. तर सगळ्यांनी इंस्टाग्रामवरती त्यांना फॉलो करा. सर्व अपडेट्स आणि जेवढं होईल तेवढं त्यांच्याकडून शॉपिंग करा. गिफ्ट्स वगैरे सगळे भेटतात. आणि ज्यांनी 10,000च्या वरती शॉपिंग केली तर त्यांना पर्सनल दोघांचा लग्नाचा इन्व्हिटेशन कार्ड येईल 100%. तू लग्न करतो नाही, जेव्हा करू तेव्हा, जेव्हा होईल तेव्हा. ते वाउचर आजन्म राहतो आधी मानव काल
सेल्फी 100 ते 100 सेल्फी 200 रुपये दिले खरंच म्हणून तुमची दिली एक जण ना फोटो काढायला आले बघ 200 हे बघ मी ज्यूस पिला हे पैसे हे 200 रुपये त्याने दिले बिग बॅशचे अजून पैसे संपले नॉट पण तुझं तेच आहे भाई टिपलेल मी तो 500चे नोट होतं बातम्या ना नाही वरीत नेलं असतं तुम्हाला तर लय मजा आली असती मी टिपले असं एक टिपू द्या और चिकना कसा काय तू काय तुझा हेल्थ रुटीन काय रुटीन काहीच नाही मित्र काय असं आमची तोबारा काली भरल्या बिना खाकी पावडर कमाल अशा टिकल्यानं मला भरोसा नाही राहिला का तू पण टिकला होता माहिती कारला मी कारला भरोसा उरल्यापासून आपल्या सोबत आहे विश्वनाथ जाधव खुशबू सगळे लोक हातावरती ऍक्शन वर याचा डाऊट घेतात पण मी याच्या पायावरती नाही चेहऱ्यावरती कलरवर भिवंडीचे मालक मोबाईल घेऊन फिरतायत असा आमचा केवळ गोलंदाजी माठमध्ये विवेक सज्ज होत असताना पाहायला मिळतोय गोलंदाजीचा तोफखाना असणारा संघ एका बाजूला तर फलंदाजी आणि गोलंदाजींच्या दोन्हीही आघाड्यांवरती या संघाकडे रथी महारथी आहे पहिला बॉल काय बॅटिंग करतोय पहिला बॉल पडेल लेट्स प्ले पंचांचा इशारा सामन्याला सुरुवात पहिला बॉल ऑन साइडला हा पण पूल केला गॅप मध्ये क्षेत्ररक्षक आहे पवन केडे वेगाने चेंडूवरती येतो एक धावण्याची हवाई हल्ला किरण पवारची ही एअर फ्लाइट थेट ट्रॅव्हल होते सीमारेषेच्या बाहेरच्या खेळामध्ये योच गेम चेंजर आहे योच गेम चेंजर आहे योच बाहेरची गेम चेंज करते आणि ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती खऱ्या अर्थानं ज्या वेळेला मैदानाच्या आतमध्ये खेळ चालू होता बॅटिंग कमन सुराज एक मॅच भावा एक वेगळ्या स्थितीमध्ये कुठे गेला असं वाटतं याला धरा यो कुठे झाला बघ पण त्याच वेळेला शाबाश केपी बघला टाल्या पण ना वाजू बॅटिंग तुला बॅटिंग ना आवडली वाटतं किरणची टाल्या पण वाजू ना पनवेल तालुक्यामध्ये किंबहुना अगदी वेलपेड बाबा वेलपेड त्यांचं नाव महेंद्र बागे आणि आता मात्र चांगल्या दर्जाचा खेळ 29 वरती 3 सध्याची स्थिती बघा 22 धावांचा वादळी खेळ करून किरण पवार मैदानाच्या बाहेरचा बॉल खेळला गोट्याच्या क्षणी काय झालंय एक धाव घेतली आहे दुसरीचा कॉल आणि नो बॉल पिक्चर अभी बाकी है त्याला मॅच सुरू करायचे थांबायचं नाही मॅच चालू ठेवायची नो बॉल आणि मॅच जिंकण्यासाठी 7 धावांची आवश्यकता आता जे गाड्यावर बसले होते ना ते पुन्हा उतरलेत आणि पुन्हा एकदा आपले आलेत ज्या ठिकाणी बाकीचे 2 बॉल आणि 7 धावांची आवश्यकता वीर शशाक या महिला रेस लागली अडवण्याचा प्रयत्न करताय अडवलाय बॉल थ्रोइंग केलाय आणि आता एक बॉल आणि वीर शशकाचं हे घमासान आहे शेवटचा बॉल कुणाच्या नावे होणार कोण जिंकणार या ठिकाणी चला मॅच सुरू करायची आहे शेवटचा बॉल हा लाईट कुणी लावू नका गाड्यांची चला शेवटचा बॉल एका बाजूला रमाकांत एका बाजूला ओमकार की रमाकांत पेन की पनवेल तात्या की बाळाशेठ यावेळेला शोध खेळलाय खरा परंतु पाहूया या ठिकाणी बाजी मारली आहे बाळा माबळे आणि कंपनी पेनचे खेळाडू ज्यांना काल रात्री कळलं ही स्पर्धा खेळायची आणि आज बाजी मारतात परंतु पनवेलच्या टाकल्याने 2 मधून होत्या जय सर तिकडे जुडले जातील 3ही मॅन ऑफ द मॅच जायचे आणि आज की शाम कोलाड के नाम कोणी जिंकलं तर कोलाडच जिंकलंय ना प्रीतम बारी जिथे कुठेही असाल तर कृपया या प्रीतम बारी जर असाल तुम्ही अवेलेबल तर या कृपया आपला प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार राहून गेलाय 8 धावा आणि 2 विकेट आम्ही कसं मॅच जिंकू सांग तुम्ही बरोबर आणले कोणला या मॅचचा प्रसाद पाटील यो एक आणि तू कुठं आहे पुरस्कार शेवटच्या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅचचा पुरस्कार 8 धावा खर्च करत 2 विकेट त्याने घेतल्या तुम्ही त्वरित या उमीला देण्यात येईल आता ओमी जाईल घरी 100% जाणार अख्ख्या दुनियाला माहिती आहे कोणला कोण ठेवील माझा काय संबंध पण जिंकलो तर कसा वाटतं आता खुश का
नॉकआउट राहिला होता त्याला हा आपणच जिंकलो. नाही मस्त केलं पवार आपला एक प्लेअर होता माझा पुरस्कार देणार राहून गेला होता. सगळं खुश आहे कसं हसतं साखरली होती किरण यांच्या बाई तर नुकतीच 10वी चषक 2025 आम्ही खेळलो. थर्ड मॅचला आम्ही हारलो आहे. नशिबाचा खेळ होता. 2 ओव्हरची मॅच झाली बॅड लाईटमुळे. मी आता पोचलो जयवंत ढाब्यावरती जेवण्यासाठी. ते तुम्हाला दाखवतो जेवण ढाबा कसं एकदम घरचं जेवण असतो. आगरी कोळी लोक मोस्ट ऑफ प्रिफेअर करतात इथे जेवण्यासाठी. हा आहे फेमस कोळंबी. आय लव्ह जेवण आणि सर्व ज्येष्ठ आहेत ओनर. आणि तर आम्ही पोचलो जेवण ढाब्यावरती आणि इथलं स्पेशल चिकन रोस्ट सुम्याने चालू केलं. आता जेवण चालू करतो आम्ही. तर आमची बाकीची पोरं कुठे आहेत भावा? बाकीची येतात दादा मागून. आम्हाला भूक कंट्रोल नाही झाली. पहिले मागवलं आम्ही. बघू शकता चिकन ऑइली वाटतं रे सुम्याला. दिली घे. तू एवढा गोरा कसा काय सुम्या? काय तुझ्या खूपसुरतीचा एवढा राज काय? मी आज त्या राजपासून शिकलोय. राज म्हणजे 4 दिवस होता. त्याने जी क्रीम आणलेली ना त्याच्यामुळे मी त्या क्रीमचा फॅन झालो. तर सुम्या ऑन फायर दिसतंय. तू जाणारच ना आकाश बरोबर. कलर बघ पाहिजे दे नाही क्रीम. कलर बघ. विशाल त्याचा तसंच असेल. कसं काय रे तुम्ही? सूरज माझ्याशी गोरा आहे. गोरा नाही डायरेक्ट सफेद आहे. पावडरने तेल नाही लावू का? सूरजपेक्षा मी गोरा आहे. ते सगळं ठिकाणी योगा गोरा आहे. मला ते खूप चांगलं. चिकन लेग पीस. जेवायची पण ऑर्डर देऊ का? त्यांना येऊ दे भूताना. आज आम्हाला सन्मान मिळाला. त्याच्यामुळे आम्ही पेन संघाने आम्हाला सन्मान दिला. थोडेसे नाराज आहोत. आमचा संघ हरला 2 ओव्हरची मॅचमध्ये. तुम्ही कुठे गेलत का? बस करा. प्रसन्न पाटील तुम्ही गाडी घेताना किती स्ट्रगल केला? जो आरंभोल इथपर्यंत अवस्था येऊ दे. काय काय विकी पाटील आज विकीचा एकदम सुंदर असं क्षेत्ररक्षण होतं. 2 वेळा बाउंड्रीवर गेला आणि परत आला आणि जमला. तिकडे घर नाही नक्कीच आपल्या सोबत. या हेअरस्टाईल मागचं तुमचं काय कारण काय? वैयक्तिक कारण सांगा. कारण वगैरे काय नाही हेअरस्टाईल मी जेवढं बघितलं मुरबीकरांच्या ह्याच्यात ट्रेंडिंगला असतात. एखादी हेअरस्टाईल जर आली तर ती सगळेच करतात. तर एक्झाम्पल एक टाइम होता का दाढीचा नांदत नाही. केसांचा काय? पहिले दाढी मोठी. दाढीमध्ये ज्या टायमाला विकीचा केस कापतील तेव्हा समजा विकी लग्नासाठी रेडी झालेला आहे. म्हणजे तुझा काय प्लॅन आहे? सफेद शर्ट कधी घेणार आहेस तू? 50 किलो वजनी गटात तो भरत नव्हता. वजन वाढवायचा होता त्याला म्हणून दाढी आणि केस वाढवले. आणि के एल राहुलचा मोठा फॅन. के एल राहुलला मध्ये जागा नव्हती म्हणून त्यांनी नवस केलाय. आणि के एल राहुल कॅप्टन होईल किंवा चांगला खेळेल त्याच्यानंतर तो केस कापणार. तो चांगलाच खेळतो केंद्रावर. बहुतेक त्याला रिटायरमेंट 33चा चांगला खेळतो. बीजेटी मध्ये आता त्यांनी एवढं बीजेटी मध्ये परफॉर्मन्स चांगला होता. किती होता म्हणजे का अजून एक्सपेक्टेशन आहेत त्याच्याकडनं ना. त्यात मला सांग 33चा ॲव्हरेज. ते आयफोन भिजलाय परंतु आपल्या मंडळातर्फे देण्यात येईल. 1.5 लाख रुपये म्हणजे एक प्लॉटचा त्याचा हिशोब केला तर रास पैसा. तर मला असं वाटतं के एल राहुलची मला असं वाटतं बहुतेक समाप्ती आलेली आहे. IPL सारख्या फॉर्मॅटमध्ये त्याला अनसोल्ड व्हायची बारी आलेली. अजून तो के एल राहुल इंडियाचा रोहित शर्मा नंतर ओडीआयचा कर्णधार पद भेटणार त्याला 100%. असं आणि जर नाही भेटला जर या दिवशी भेटेल त्या दिवशी या दोघांची आपण केस कापू शकतो. जर नाही म्हणजे भेटलं नक्की त्या कर्णधार पदासाठी यांनी वाटतं 90 ठेवले. हो 100%. आज विकीचा फिल्डिंग मधलं तुमचा प्रदर्शन कसं वाटतं? नक्की विकी कसा वाटला तुला? आज सर्कलला तू पहिल्यांदा बाहेर गेला. तो पण आदर्शच्या टीम मध्ये बाहेर गेला. ग्रामीणच्या टीम मध्ये जात नाही. नाही कसं आहे आता टीमसाठी जायला लागलं. मी ग्रामीणमध्ये जात नाही परंतु एक षटक झाला तेव्हा राजभर बोलत राहील. हे जरा आमच्या देवेशकडे मी लक्ष द्या. जॉब वगैरे सोडून बॉलिंग द्यायला पाहिजे. जॉब सोडून आलेला आहे. आज त्याचा जॉब होता. सुट्टी मारून आलाय की न सांगता आला?
सुट्टी मारून तास MPL ला 3 वर्ष लगातार प्रत्येक ओव्हरमध्ये चांगली हॅट्रिक घेणार आमचा देवेश म्हणजे ओमकारचा फोटो तुम्हाला दाखवतो. ओमकारचा त्याने टॅटू काढल्या हातावरती. दाखव अरे दाखव ना यार, प्लीज यार. तर अशा प्रकारे आजचा हा लॉग इथेच आम्ही समाप्त हरलोय, पण आमची आदर्शाची जोरात पार्टी झाली. ठीक आहे. त्याचं कारण असं आहे की खूप दिवसातून आम्ही सगळे एकत्र बसलोय आणि आमचा विश्वजित उर्फ वन साइड 500 हिरो आहे. तर चलो गाईज, अशा प्रकारे हा लॉग एंड करतो. जर तुम्हाला हा लॉग आवडला असेल तर सगळ्यांनी शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.